नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक उडतकार। आपण मागील वीक मध्ये दोन चलाच्या रेषीय किमती बघितल्या। आता नवीन टॉपिक घेऊन आलेलो आपण निश्चयक। या निश्चयक मध्ये चार घटकांचा समावेश असतो, ए, बी, सी आणि डी। आता आपल्या निश्चयक पद्धतीत एक महत्त्वाची गोष्ट पाहणं आहे, ते म्हणजे ए ले विरुद्ध डी असते। आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि बी ले विरुद्ध सी असते। मग त्याची मांडणी करताना ए विरुद्ध डी आहे, इथं कोणतं चिन्ह नसतं म्हणजे गुणाकार, मधात वजा आहे आणि बी विरुद्ध सी आहे। मग आता एक तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं, 9 याला छेद 2, 4 याला छेद 8। आता पहा 9 ले विरुद्ध काय, 9 ले विरुद्ध काय 8 आणि 4 ला विरुद्ध काय 2। परीक्षेत आपल्याला असं करून दाखवायची गरज नाही, फक्त ते आपल्याला समजासाठी आहे। मग याची मांडणी कंसात करून द्यायची, 9 गुणिले 8। मधात चिन्ह कशाचं द्यायचं, मधात चिन्ह काय असते वजाचं, आणि 4 ला विरुद्ध काय 2। आता याचा गुणाकार करा, 9 8 किती 72 वजा आणि 4 दुनी किती 8। एकदम सोप्या पद्धतीनं 72 मधून 8 गेले 64। म्हणजे यानुसार आपलं निश्चय पद्धतीचं उत्तर निघू शकते। त्याच्यात आणखी एक मायनसचं चिन्ह येते, त्यानंतर एक अंश आणि छेदाचं गणित येते। विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर पुढचा टॉपिक राहते क्रेमरची पद्धत। मी नवीन पुढच्या टॉपिक मध्ये तुम्हाला क्रेमर पद्धती अशा सोप्या पद्धतीने समजून सांगेन। त्यानंतर तुम्ही जर या नवीन चॅनलवर नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आणि जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल। धन्यवाद।